मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ आता काव्याच्या या डिवोर्सच्या निर्णयामुळे खूप म्हणजे खूपच दुखावलेला असतो। तेव्हा तो आता काव्याला एक प्रश्न विचारतो, मला एक सांगाल का तुम्ही, माझं नक्की काय चुकलं आहे? तेव्हा काव्या धक्क्यानेच पार्थकडे पाहते, कारण तिच्याकडे या प्रश्नाचं उत्तरच नसतं। तिला माहीत असतं पार्थ लग्न झाल्यापासून आपल्याबरोबर कसे वागतायत आणि किती मला समजून घेतायत, ज्या प्रत्येक निर्णयाला होला हो करतायत। मग आता तो म्हणतो, मला मान्य आहे तुमच्या स्वप्नातला राजकुमार मी नसेन, पण तसं तर माझ्याही स्वप्नातली राजकुमारी तुम्ही नव्हतातच ना काव्या। मग आता असे स्पष्टपणे काव्याला सांगितल्यानंतर ती त्याच्याकडे पाहतच राहते। पुढे आता तो म्हणतो, काव्या मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, अहो ज्या दिवशी आपलं लग्न झालं त्या दिवसानंतर माझी नजर कधीही दुसरीकडे वळली नाही किंवा मी कोणत्याही मुलीकडे कधी पाहिलं नाही आणि मला दुसऱ्या कोणाचीही भाषा सुद्धा कळली नाही। अहो वसू आत्याशी, आईशी आणि स्वतःशी सुद्धा भांडलो मी, का तर तुमची बाजू घेऊन, आणि तुम्ही मलाच तुमच्या आयुष्यातून बाजूला करताय। मग काव्यालाच आता खूप गिल्टी फील होत असतं, ती रडतच दुसरीकडे पाहते। अहो एकीकडे मी माझ्या क्लायंटला तुमच्याबद्दल अगदी भरभरून सांगत होतो आणि दुसरीकडे तुम्ही त्यालाच कॉल करून डिवोर्स फाईल करायला सांगत होतात। अहो मला सांगा काव्या, एक माणूस म्हणून, मित्र म्हणून मीच कुठे चुकलोय का? तुमच्यासाठी जेवढं शक्य होतं ना ते सगळं काही मी केलंय, पण बहुतेक मीच कुठेतरी कमी पडलो असेल, म्हणूनच तुम्हाला माझ्याबद्दल तिरस्कार वाटत असेल। पण तुम्हाला एक मनातलं सांगू काव्या, तुम्ही मला खूप आवडता, अगदी मनापासून आवडता। कधीपासून आवडतं ना हे मलाही कळलेलं नाही। हे लग्न टिकावं म्हणून मी सगळं केलं हो काव्या। अहो मी असं अजिबात नव्हतो, मी अगोदर तर बोलायचं सुद्धा नाही कुणाबरोबर, पण मी माझी स्वतःची दुःख बाजूला ठेवून तुमच्यासाठी जगायला शिकलो, असं म्हणून तो काव्याकडे पाहतच राहतो आणि खूप इमोशनल झालेला असतो। आता ते दोघेही रडत असतात। काव्याला आता एक संधी सुद्धा पार्थ बोलायची संधी देत नाही, कारण आता काव्याचं एवढी मोठी चूक झाली आहे म्हटल्यानंतर काव्या तरी काय बोलणार। तर पार्थ आता पुढे म्हणतो, अहो तुम्हाला हसवणं ही गरज माझी केव्हा बनली हे माझंच मला कळलं नाही। अहो आधी तर मी एवढं बोलायचं सुद्धा नाही, परंतु तुम्हाला बोर होऊ नये, तुम्हाला अजिबात एकटं वाटू नये, तुम्ही अजिबात अशा शांत शांत राहू नये, तुम्हाला टेन्शन येऊ नये म्हणून मी सतत तुमची गंमत करायचो, तुमच्याशी बोलायचो, पण मला आता असं वाटतंय की मी उगाचच मस्करी करत राहील आणि हेच सगळं करत असताना मी कधी बदललो ना मला कळतच नाही। मग आता पुढे तो म्हणतो, काव्या हे पहा, एक नवरा म्हणून सुखात ठेवण्याची जबाबदारी माझी आहे आणि हे मी मानतो। एक नवरा म्हणून तुमच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, आणि जर का तुम्हाला माझ्यापासूनच त्रास होत असेल, मीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको असेल, तर मी तुम्हाला शब्द देतो काव्या की यापुढे तुम्हाला माझा किंवा आपल्या लग्नाचा कोणताही त्रास होणार नाही। तेव्हा आता पार्थचं हे टोकाचं बोलणं ऐकून मात्र काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आता ती अगदी धक्क्यानेच पार्थकडे पाहते, कारण पार्थ सुद्धा आता आपल्या आयुष्यातून निघून जाण्याची भाषा करत असतो आणि त्याने तसं स्पष्टपणे अगदी सांगितलेलं असतं। त्यामुळे काव्याला सुद्धा वाईटच वाटतं। आता दोघेही पाणवलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत असतात। त्यानंतर पार्थ आता आपला चष्मा काढतो आणि तोही तसाच रडत रडत काव्याच्या घरामधून बाहेर निघतो। तेव्हा काव्या आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि तिच्या कानावर आता पार्थचे ते शब्द घुमू लागतात की एक नवरा म्हणून तुम्हाला सुखात ठेवण्याची जबाबदारी माझी असेल आणि तुम्हाला त्रास होऊ नये ना यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, आणि जर का तुम्हाला मीच त्रास वाटत असेल ना तर मी शब्द देतो तुमच्या आयुष्यातून मी निघून जाईन। असं अगदी काव्याला पार्थने आज जरा स्पष्टपणेच काही गोष्टी क्लिअर केलेल्या असतात आणि म्हणूनच काव्या या गोष्टीचा विचार करत राहते आणि धक्क्याने जाणाऱ्या पार्थकडे पाहत राहते। दुसरीकडे गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टीचा विचार करत करत नंदिनी आता आपल्या रूममध्ये येते आणि तेथे आल्यानंतर पुन्हा एकदा गुरुजींचं बोलणं तिला ते आठवतं की गुरुजींनी सांगितलं आहे की जे बांधून ठेवलं आहे ना त्याला तू मोकळं कर आणि तू सुद्धा जरा मोकळा श्वास घे। तेव्हा आता ती या गोष्टीचा विचार करून खूप रडत असते आणि म्हणते, गुरुजींनी तर सांगितलं आहे की तू मोकळी हो या बंधनातून, पण मी खरंच मोकळी होऊ का? आणि जी घडी इतके दिवस बसवण्याचा प्रयत्न करत होते ती अशी विस्कटून टाकू का? आता विस्कटतेच, सगळ्याच्या सगळं काही विस्कटून टाकते, असं म्हणून ती स्वतःला खूप त्रास करून घेत असते आणि खूप रडत असते। मला काहीच नको, अगदी सगळं सगळं संपवलेलं बरं, आणि तसंही एकटं किती सावरण्याचा मी प्रयत्न करू, त्याच्यापेक्षा ना सगळं विस्कटूनच टाकते, असं म्हणून बेडवर घडी घातलेली जी कपडे असतात ना ती सगळी ती अगदी अस्ताव्यस्त
करून फेकून देते। आता तिला काय करावं हे सुचत नसतं। ती खूप मोठ्यानेच रडू लागते, कारण आजपर्यंत तिला एवढं काही वाटत नसतं, परंतु आज जीवाने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो। त्याने चिठ्ठी लिहून ठेवलेली असते ती काव्यासाठी, पण नंदिनीनेच गैरसमज करून घेतलेला असतो आणि त्या चिठ्ठीबद्दल तिला काहीच माहीत नसतं। त्या चिठ्ठीचा आणि गुरुजींच्या बोलण्याचा विचार करत ती जीवाचं आणि तिचं नातं संपवण्याचा निर्णय घेते। त्यानंतर आता जीवाचा आणि तिच्या लग्नाचा जो फोटो असतो त्या फोटोजवळ ती जाते आणि रागातच तो फोटो आता तेथे असा पालथा ठेवते। त्यानंतर रडता रडता ती अगदी शांत होते आणि आपले अश्रू पुसते। कोणाला तरी कॉल करते आणि म्हणते, मी नंदिनी धनंजय मोहिते बोलतीये, मला तुम्हाला अर्जंटमध्ये भेटायचं आहे, असं म्हणून ती आता कुणाला तरी भेटायला लगेचच जाणार असते। तर दुसरीकडे काव्या ही खूप नाराज असते। मग आता तिला लग्नानंतर ज्या काही पार्थने आपल्यासाठी गोष्टी केलेल्या असतात त्या सगळ्या काही आठवतात, की गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्यासाठी त्याने अगदी प्रेमाने गजरा आणो, किंवा त्याच दिवशी वसू आत्याबरोबर माझी भांडणं झाल्यानंतर मी कडुनिंबाची जी पानं खाल्लेली असतात त्यामुळे माझं तोंड खूप कडू झालेलं होतं। अशा प्रकारे पार्थ माझ्यासाठी श्रीखंड घेऊन आला होता। हे सगळे काही प्रसंग आता तिला आठवतात। अगदी लहान लहान गोष्टींमधून माझी काळजी घेणं असो, माझ्यावर तितकंच प्रेम करणं असो, माझ्याबरोबर झाडाभोवती फेऱ्या घेणं असो, हे सगळं काही पार्थने माझ्यासाठी केलं। त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीमध्ये मला साथ देणं असो, घरच्यांनी कोणत्या गोष्टीसाठी कितीही विरोध केला तरीही पार्थ अगदी ठामपणे माझ्यासोबत उभे आहेत। हे आता काव्याला आठवून खूप त्रास होत असतो। मग त्यानंतर तिला हेही आठवतं की पार्थला म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून हवी आहे, आणि त्याने मला तसं स्पष्टपणे सुद्धा सांगितलंय की जेव्हा तुम्हाला हवं असेल ना, जेव्हा तुमच्या मनातून वाटेल ना की तुम्हाला मैत्रीचा हात पुढे करायचा आहे, तर मी लगेचच त्यासाठी तयार आहे। तुम्ही कधीही माझ्याकडे येऊ शकता आणि मैत्रीचा हात पुढे करू शकता। त्यानंतर आता जेव्हा मला पार्थ नकोच होता तेव्हा त्याने सांगितलं होतं की मी तुमच्या प्रेमामध्ये अगदी आकंठ बुडालोय, पण तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हाच आपण दोघेही याबद्दल विचार करू, आणि मी कधीही पर्यंत थांबायला तयार आहे। त्यानंतर आता जीवाला जी जखम झाली होती, जे भाजलं होतं, त्यामुळे मी स्वतःला सुद्धा आता तिने खूप मारून घेतलं होतं आणि नकळतपणे आता पार्थनेच येऊन त्यावर मलम लावला होता। त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी माझा जो उपवास होता तेव्हा मला खूप भूक लागली, म्हणून त्याने माझ्यासाठी फ्रूट सलाद बनवलं। हे सगळे काही प्रसंग काव्याच्या डोळ्यासमोरून जातात आणि पूजा केल्यानंतर पार्थने 7 जन्मासाठी अगदी मलाच मागितलं। मग आता याच गोष्टीचा काव्याला खूप त्रास होत असतो आणि प्रत्येक गोष्ट पार्थची आठवून आता त्याच्याच मनाला समजावते की आपलं काहीतरी चुकतंय, कारण पार्थ माझ्यासाठी अगदी जीवाचा आटापिटा करतात, माझ्यासाठी ते काही सुद्धा करायला तयार आहे आणि माझं नेहमीच ते कौतुक करतात। वकील साहेबांना सुद्धा ते मग अगदी माझ्याबद्दल भरभरून सांगत होते, पण मी काय केलं तर पार्थ समोरच त्यांना वकिलांना डिवोर्स फाईल करायला सांगितली। हे खरं तर माझं चुकलं आहे याची जाणीव काव्याला होत असते। या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतल्यानंतर काव्याला आता जरा तिची चूक समजते आणि ती लगेच पार्थला कॉल करते, परंतु आता पार्थचा कॉलच नेटवर्क नसल्यामुळे लागत नसतो। त्यामुळे काव्या खूपच आता अस्वस्थ होते। तिला पार्थची खूप काळजी वाटू लागते। ती आता 4-5 वेळा कॉल ट्राय करते, पण त्याचा काहीच उपयोग नसतो। मग आता ती व्हॉइस नोट टाईप करते आणि म्हणते, हे पहा पार्थ, मला फक्त तुमची 5 मिनिट द्या, दोघेही आता शांतपणे बसून बोलूयात। मी काय म्हणते ना फक्त तेवढं ऐकून घ्या। हे पहा, मला मान्य आहे मी बोलवलं होतं वकिलांना, परंतु ते तसं नाही आहे पार्थ। मी तुम्हाला सांगते ना पार्थ, प्लीज, मी एक्सप्लेन करते ना तुम्हाला। आणि ही व्हॉइस नोट मिळाल्यानंतर पार्थ मला कॉल करा प्लीज प्लीज, मला बोलायचंय तुमच्याशी प्लीज, असं म्हणून ती पार्थला आता ती व्हॉइस नोट पाठवते आणि तिला त्या गोष्टीचा आता खूप त्रास होऊ लागतो, कारण पार्थच्या मनाला आता खूप मोठी जखम झालेली असते हे तिला समजतं। ती खूप रडत असते आणि मोबाईल असा छातीजवळ पकडत त्याचा खूप त्रास करून घेऊ लागते। मग आता दुसरीकडे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी मानिनी इकडे करत असते। तेवढ्यातच जीवा आता तेथे येतो। त्याला असं वाटत असतं की नंदिनी किचनमध्ये असेल, पण आता ती तेथे नसते। त्यामुळे तो डोकावून जरा बाहेर पाहत असतो की कुठे आहे नंदिनी।
पण आता मानिनी बरोबर त्याला पाहते आणि विचारते, काय रे, आज इकडे कुठे वाट चुकलास तू? तेव्हा तो आता म्हणतो, अगं तसं नाही आई, मी कशाला वाट चुकेन, पण तुला सांगू आई, मी ठरवून वाट चुकवली आहे, म्हटलं की येऊन भेटावं, तुझ्याशी बोलावं. तेव्हा मानिनी आता हसते आणि म्हणते, जीवा किती रे हा नाटकीपणा, कळतंय मला सगळं. अरे ज्या अर्थी तू किचनपर्यंत आलंस त्या अर्थी तू तुझ्या बायकोला शोधतोस, बरोबर ना? मग आता ती हसत असते. तेव्हा जीवासुद्धा हसतो आणि म्हणतो, आई तुला सगळं आणि का कसं कळतं ग? तेव्हा मानिनी म्हणते, अरे कारण मी तुझी आई आहे म्हणून मला कळतं. आणि ज्या अर्थी तू अगदी स्वयंपाकघरापर्यंत आला आहेस तर आता याचा अर्थ घरामध्ये तुझी बायको कुठेही नाहीये, हो ना? हो ना? तेव्हा नक्की कुठे गेली आहे, सांगून गेली का, असं ती आता विचारते. तेव्हा तो म्हणतो, नाही ना सांगून गेली. मग आता मानिनी म्हणते, काय तुला सांगून नाही गेली? तो म्हणतो, आय मीन असेल अगं इथे कुठेतरी काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून बाहेर गेली असेल. बरं ते असू दे ना आई, वाट चुकली आहे तर मी तुझ्याशी बोलतो, चालेल ना? तेव्हा ती म्हणते, हो बोला, तुम्हाला काय बोलायचं असेल ना ते बोला. तेव्हा जीवा सांगतो, अगं विशेष असं काही नाहीये, आपलं जनरलच जरा बोलायचं इकडचं तिकडचं. तेव्हा मानिनी म्हणते, बोल ना जीवा, तुला काय बोलायचं असेल ना ते बोल. तेव्हा तो आता म्हणतो, मला जस्ट फक्त एक विचारायचं होतं तुला, जेव्हा तू माझ्या वयाची असशील तेव्हा तुझ्याकडूनही काही चुका झाल्या असतीलच ना? मग आता ती म्हणते, हो झाल्या तर भरपूर आहेत, पण तुमच्यासारख्या अशा घोडचुका तर मी कधीच केल्या नाहीयेत. आणि तुला सांगू, ज्या अर्थी तू हे सगळं विचारतोस ना त्या अर्थी तू काहीतरी घोळ घातला आहेस, बोल बरं काय घोळ घातलाय? तेव्हा तो आता म्हणतो, नाही गाई, मी काही घोळ घातलेला नाहीये. मग आता मानिनी हसते आणि म्हणते, जीवा तू ना हे आईला सांगतो, पण मला ना तुझ्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसतंय की तुझ्याकडून अशी काहीतरी चूक झाली आहे जेणेकरून नंदिनी तुझ्यावर चिडली. कारण एरवी तू असं तर काही विचारत नाही आणि ज्या अर्थी विचारतोस ना त्या अर्थी नक्कीच काहीतरी झालंय. आणि आता प्लीज कोणतीही लपवाछपवी अजिबात करू नकोस, कारण मग दिवसभर तुम्ही बाहेर जाता आणि माझ्या डोक्यात ना तेच असं घोळत बसतं. आता सांग बरं नक्की काय आहे तुझ्या डोक्यात आणि नक्की काय प्रॉब्लेम झालाय? मग जीवा म्हणतो, हो सांगतो हा आई, पण त्या अगोदर पहिली गोष्ट म्हणजे मी काहीही गोंधळ घातलेला नाहीये, जो गोंधळ आहे ऑलरेडी तोच निस्तरण्याचा मी प्रयत्न करतोय. तेव्हा ती विचारते, म्हणजे नक्की काय झालंय जीवा? रे कोड्यात नको ना बोलू असं. तो म्हणतो, मी जस्ट विचारतोय आई, तुझ्याकडून असं कधी झालंय का आई, एकीकडे तू भाजीला फोडणी द्यायला ठेवला आहेस आणि दुसऱ्या गॅसवर डाळ शिजायला कुकर सुद्धा लावलाय, म्हणजेच दोन्ही कामं एका वेळी होतील या अर्थाने तू केलं आहेस का असं कधी? तेव्हा आता मानिनी म्हणते, हो केलं आहे ना, मग काय झालं त्यात? तेव्हा तो विचारतो, मग हे करत असताना असं कधी झालंय का डाळ ही पूर्ण शिजेपर्यंत भाजी ही करपून गेली तर तू काय करतेस? तेव्हा जीवाचं जे काही बोलणं असतं ते मानिनी लक्षात घेते आणि त्याच्याकडे अगदी धक्क्याने पाहते, कारण त्याच्या बोलण्याचा अर्थ काय आहे ना हे तिला समजतं. तर आता दुसरीकडे काव्या ही घरामध्ये एकदम शांत शांत देवासमोर उभी राहिलेली असते आणि त्यानंतर धनंजयराव हे दार उघडून आतमध्ये येतात. ते तेथे आल्यानंतर आपले एकदमच शांतपणे सोफ्यावर बसतात. काव्याकडे ते पाहत सुद्धा नाही. मग त्यानंतर काव्या आता धनंजयरावांजवळ बसते आणि तिथे बसल्यानंतर त्यांना घट्ट मिठी मारते आणि खूप रडत असते. तेव्हा ती म्हणते, सॉरी बाबा सॉरी, मलाच काही कळत नाही, मला ना काय करावं आजकाल, काय निर्णय घ्यावा ना तेच समजत नाही आहे बाबा, सतत अशी चिडचिड होत राहते, मग माझ्या बाजूने ना कुणीही स्टँड घेत नाही. पण एक विचारू बाबा, माझ्या असं वागण्यामुळे माझ्यापासून सगळेजण असे दुरावले जातील का? मी आयुष्यभर एकटी एकटी राहील का? अशी मी मामा मामीला खूप बोलले आणि त्या बिचाऱ्यांचा सुद्धा अपमान केला. आणि तुम्हाला सांगू, तिकडे आपल्या ताईवर पण मी खूप सारखी चिडत असते. त्यानंतर मगाशी अनिशासुद्धा निघून गेली, असं एक एक जण माझ्या आयुष्यातून निघून गेलं तर मग मी काय करणार आहे बाबा? मग त्यानंतर आता ती खूप रडते आणि म्हणते, अनिशा मला मगाशी म्हणाली की क्लास सुटल्यानंतर मी येईन परत, पण ती नाही आली बाबा, मी तिची वाट बघत होते. आणि तिचंही तसं बरोबरच आहे बाबा, कोण अशा चिडक्या मुलीबरोबर मैत्री करेल तुम्हीच सांगा ना? असं म्हणून तिला आता रडूच आवरत नसतं. ती विचारते, बाबा अहो इतकी वाईट आहे का मी? मग आता धनंजयला सुद्धा खूप रडू येतं आणि ते रडतच आपल्या लेकीकडे पाहतात. त्यावेळी ती म्हणते, सांगा ना बाबा, खरंच सांगा ना, तुम्ही एवढी वाईट आहे का मी? तेव्हा ते अगदी प्रेमानेच तिला जवळ घेतात आणि रडतच म्हणतात, नाही बाळा, तू वाईट नाहीये, परिस्थिती वाईट आहे आणि म्हणून तुला असं वाटतंय. ते त्यांच्या परीने तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. तर काव्या खूप रडत असते. सर्वात जास्त दुःख तिला पार्थने बोलल्याचं होत असतं, कारण पार्थ जर आयुष्यातून गेला तर मी आयुष्यभर एकटीच राहीन असं तिला कुठे ना कुठे मनातून आता वाटत असतं.
दुसरीकडे मानिनी जीवाला सांगते, अरे एकाच वेळी 2 भाज्या जर स्वयंपाकघरात दोन्हीही गॅसवर केल्या तर फारसा गोंधळ होत नाही. पण तुला सांगू जीवा, स्वयंपाकघरातलं वेगळं आणि प्रत्यक्ष आयुष्यातलं वेगळं असतं. कारण प्रत्यक्ष आयुष्यात एकाच वेळी 2 गोष्टी जर तू करायला गेलास तर एक नक्कीच बिघडू शकते आणि जी गोष्ट नाजूक आहे ना ती तर नक्कीच बिघडते बाळा. त्यामुळे हे बघ जीवा, जुनी जाणती जी माणसं असतात ती संकट येताना एकटी अजिबातच येत नाहीत. त्यामुळे तुझ्या आयुष्यात अनेक वेळेला जास्त प्रॉब्लेम असतील तर अगोदर एकावर फोकस करायचा, तो प्रॉब्लेम अगोदर सॉल्व करायचा आणि मगच दुसरा प्रॉब्लेम मनामध्ये घेऊन तो सॉल्व करत राहायचं. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जीवा, की तुझ्या बाजूला ना आपली माणसं आहेत, तू त्यांच्याशी बोलायचं. कारण मी आहे, तुझे बाबा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या हक्काची बायको तुझ्या जवळ आहे. तू तिच्याबरोबर प्रॉब्लेम नक्कीच शेअर करू शकतो. तुझी हक्काची बायको आहे ती आणि आपण आपल्या बायकोबरोबर कोणताही प्रॉब्लेम शेअर केला तर ती नक्कीच तुला चांगला सल्ला देईल, असं ती आता जीवाला समजावते. आणि तू तिच्याशी बोलला ना ती तुला योग्य सल्ला देईल आणि योग्य मार्गावर सुद्धा आणेल. तेव्हा जीवाला आता खूप वाईट वाटत असतं, कारण नंदिनी त्याच्याबरोबर बोलतच नसते. ती अगदी शांत शांत असते. तेव्हा तो त्याच्या आईला मिठी मारतो आणि म्हणतो, आई काय सांगू आणि कसं सांगू, हे सगळं तिच्याच बद्दल आहे. म्हणून तो त्याबद्दल मनातच विचार करत असतो आणि नंदिनीला आता कशा प्रकारे समजावं हे सुद्धा त्याला कळत नसतं. त्यामुळे आता तो एकदमच गप्प राहतो आणि नंदिनीला प्रकारे आपण आता मनवू शकतो हे त्याला आता त्याचंच कळत नसतं. तर आता दुसरीकडे धनंजय राव सुद्धा रडत असतात आणि ते आपल्या लाडक्या काव्याला जवळ घेऊन म्हणतात, बाळा हे बघ, तुझ्या आयुष्यात जो काही प्रॉब्लेम आहे ना तो आपला मुद्दा अजिबात न सोडण्याचा म्हणतात. अगं तू स्वतःला अशी भांडकुदळ नको समजूस बाळा. तुला एक सांगू, हा बाणा तुझ्याकडे कुठून आलाय, कोणाकडनं आलाय? तेव्हा ती आता विचारते, कोणाकडनं आलाय बाबा? तेव्हा ते हसतात आणि म्हणतात, माझ्याकडून आलाय. तेव्हा काव्य आता त्यांच्याकडे पाहतच राहते. मग आता ती रडतच विचारते, पण बाबा आपल्यासारख्या माणसांनी मग नक्की काय करायचं हो? म्हणजेच आपल्यातला हा बाणेदारपणा समोरच्याला असा भांडकुदळपणा वाटतो. मग काय करायचं आपण, तुम्हीच सांगा ना. मला असा काहीतरी सल्ला द्या जेणेकरून सर्वांच्या नजरेमध्ये मी भांडकुदळ नाहीये असं सिद्ध होईल. अहो माझ्या बाबतीत ना नेहमी असंच होतं, शब्दाला शब्द लागून भांडणं होतात आणि भांडणं झाल्यानंतर मग माझी ना खूप चिडचिड होते आणि मग नंतर रिअलाइज होतं की मी खरंच चुकीची वागली आहे का. तेव्हा काव्य अगदी शहाण्या मुलीसारखी बोलत असते. ते पाहून आता धनंजय रावांच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी येतं, कारण तिला तिची चूक आता समजलेली असते आणि त्याच चुकीबद्दल ती आता त्यांच्याबरोबर स्पष्टपणे नाही पण कोड्यात तरी बोलत असते. मग त्यानंतर ती आता विचारते, ही जी माझी चिडचिड होतीये त्यामुळे मी एकटी पडेन का बाबा? मग आता ते म्हणतात नाही. तेव्हा काव्या पुन्हा एकदा विचारते, सांगा ना बाबा, या चिडचिडीमुळे मी एकटी पडेन का? तेव्हा आता ते म्हणतात, नाही बाळा, असं होता अजिबात कामा नये. हे बघ, आपल्यासारख्या माणसांना एकटं वाटू नये म्हणून एक शक्कल आपण नेहमी लढवायची असते. तेव्हा आता त्यांचं बोलणं ऐकत ऐकत ती आता एकदम शांत होते आणि विचार करत असते आणि त्यानंतर पुन्हा एकदा विचारते, म्हणजे नक्की काय करायचं असतं बाबा आपण? मग आता ते एक मोलाचा सल्ला तिला देतात की अगोदर आपल्यासारखा हट्टी आणि आपल्यासारखा गरम डोक्याचा माणूस हा कधीही शोधायचा नाही. एक गोष्ट आयुष्यात नेहमी लक्षात ठेवायची, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असणारा माणूस हा आपल्यासाठी आपण योग्य तो शोधायचा आणि एकदा का तो माणूस आपल्या आयुष्यात आला किंवा आपल्याला तो माणूस सापडला तर कधीही त्या माणसाला आयुष्यात आपण सोडायचं नसतं. कारण तुला एक सांगू, आपण असतो हट्टी आणि आपण असतो चिडचिडे आणि जर समोरचा सुद्धा तापट आणि तेवढाच हट्टी असेल तर मग ते आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जातं बाळा. त्यामुळे आपण आपल्यापेक्षा नेहमी नमता घेणारा त्याचबरोबर शांत डोक्याचा माणूस शोधायचा आणि त्याचा हात आयुष्यभर कधीही सोडायचा नाही. म्हणजे तो आपल्याला नेहमी साथ देईल आणि तोच आपला व्यवस्थित सांभाळ करेल. तुला कधीही आयुष्यात तो माणूस अजिबात कसलीही कमी पडू देणार नाही, असं म्हणून ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आता पार्थबद्दलच तिला सांगत असतात. कारण काव्य असते भडक डोक्याची, हट्टी आणि पार्थ असतो तो एकदम शांत आणि डोक्यावर बर्फ त्याचबरोबर जिभेवर साखर असणारा माणूस, नेहमी गोड बोलणारा
आणि सगळे काव्याचे नखरे समजून घेणारा। तेव्हा काव्य आता धक्क्यानेच तिच्या बाबांकडे पाहते। तेव्हा ते हसतात आणि म्हणतात, बाळा काव्या, मी खरं सांगतोय तुला हे। अगं आयुष्य असंच असतं। तुला सांगू, मी जरी भडक डोक्याचं असेल, गरम डोक्याचं असेल, तर तुझी आई अगदी शांत, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असणारी, आणि म्हणूनच आज आमचा संसार इथपर्यंत अगदी सुरळीत चालू आहे। मी कितीही चिडलो तरीही ती कधीही अजिबात शब्दाला शब्द जोडत नाही किंवा भांडण लांबवत नाही। ती अगदी शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल करत असते आणि म्हणूनच आमची संसार हा सुखाचा आहे। तुला सांगू बाळा, तुझाही संसार असाच होईल, अगदी शांतपणे आणि तुला हवा तसा। तेव्हा आता ती विचारते, काय बाबा तुम्ही काय म्हणालात, माझा संसार होईल असा? ते कशावरून सांगा बरं? तेव्हा आता धनंजयराव खूप हसतात आणि म्हणतात, तुला कसं सांगू बाळा? अगं कारण पार्थराव हे सेम तसेच आहेत। अगं ते मला माहिती आहे ना किती शांत आहेत, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असणारे आणि हातात तुझ्या आवडीची पेस्ट्री सुद्धा घेऊन येणारे, असं म्हणून ते आता तिला पार्थबद्दल सांगू लागतात। तेव्हा काव्या पुन्हा एकदा धक्क्याने त्यांच्याकडे पाहते, कारण आता तिच्या बाबांनीच तिला जाणीव करून दिलेली असते की पार्थशिवाय चांगला पार्टनर तुला आयुष्यात कुठेही कधीही मिळणार नाही। तोच तुला समजून घेऊ शकतो आणि तोच तुझ्या आयुष्यामध्ये रंग भरू शकतो। त्यामुळे तू पार्थरावांना अशी गमावू नकोस, पार्थरावांवर अशी चिडचिड करू नकोस, नाहीतर तो सुद्धा तुझ्या हातातून जाईल आणि तुझ्या आयुष्याचे रंगच बदलून जातील। एक काळोख अंधार तुला दिसेल आणि त्या अंधारात तू एकटीच घुसमटत राहशील। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या ही आता घरी आलेली असते। तेव्हा ती पार्थजवळच जेवायला बसते। सर्वजण तेथे बसलेलेच असतात। तेव्हा पार्थ रागातच म्हणतो, मला भूक नाहीये, मला जेवायचं नाही, असं म्हणून तो निघून जातो। तेव्हा काव्या आता त्याच्याकडे पाहतच राहते। तेव्हा मानिनी विचारते, तुझं आणि पार्थचं काही भांडण वगैरे झालंय का? तर आता दुसरीकडे नंदिनी रूममध्ये येऊन जीवाला ते डिवोर्स पेपर देते। तेव्हा जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते। तर आता दुसरीकडे रूममध्ये पार्थ काव्याला बोलवून घेतो आणि तिच्यासमोर डिवोर्स पेपर ठेवतो। तेव्हा काव्या अगदी धक्क्यानेच पार्थकडे पाहते। तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।